नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघताय आपल्या 1 एकरचा गावाचा प्लॉट आहे. जवळपास आज लागवड करून आपल्या गावाला 1 महिना आज कंप्लीट झालेला आहे आणि 1 महिना होत असताना 2 पाणी आपल्याला इथं झालेले आहे. तिसरं पाणी चालू करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोड्याफार प्रमाणात मावा दिसत होता. तर ह्या माव्यासाठी आपण इथे गावावर आपले स्प्रे घेतोय आणि त्या स्प्रेमध्ये आपण क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन असलेला हमला घेतोय. त्याचसोबत आपण कांद्याला जे काही आपण ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड वापरलं त्या ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड घेतोय आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये 15 ml स्टिकरचा वापर करतोय. अशा पद्धतीने आपण आज गावावर फवारणी घेतोय जेणेकरून आपल्या गावावरचा मावा पूर्णपणे नाहीसा होणार आहे आणि ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिडने वंब्या लवकर निघणार आहे, वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम ग्रीनरी आहे, कुठेही पिवळेपणा नाही गावामध्ये. याचं कारण काय? आपण सतत शेतीमध्ये नवीन नवीन आपण प्रयोग करत असतो. त्याचंच एक उदाहरण तुम्ही बघू शकता. याच्या टाके लावलेलं बघताय तुम्ही. या टाकेमध्ये आपण कल्चर बिजू घातलेलं होतं, त्यामध्ये बायोमिक्स असेल, मायक्रोराज असेल, अशा प्रकारे आपण इथं कल्चर तयार करून पाण्याद्वारे आपण गावाला दिलेलं आहे जेणेकरून आपल्या गावाची क्वालिटी तुम्ही बघू शकता, ग्रीनरी बघू शकता.